Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात मला साथ द्यायचे. तेरी उमर की असं म्हणण्यापेक्षा तुम्हारी उमर की असं म्हणते. तुम्हारी उमर की फुलवारी में, तुम्हारी उमर की फुलवारी में खिला नया एक फूल, खिला नया एक फूल. मुबारक सालगिरह, मुबारक सालगिरह, मुबारक सालगिरह, मुबारक सालगिरह. ओ मुबारक सालगिरह, मुबारक सालगिरह. साले गुजरे हंसते हंसते, साले गुजरे हंसते गाते, नाचे झूमे बावन हक से. इसी तरह से आते बरस को खिले प्यार का फूल. मुबारक सालगिरह, मुबारक सालगिरह, मुबारक सालगिरह, मुबारक सालगिरह. ओ मुबारक सालगिरह, मुबारक सालगिरह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वच आदर्शांना वंदन करून आज कुडाळ या ठिकाणी आमचे परममित्र कांबळे आणि त्यांच्या मिसेस शर्मिला कांबळे यांचा या ठिकाणी आपण 20वा वाढदिवस लग्नाचा या ठिकाणी साजरा करत आहोत. तर मी माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. तर दशरथ कांबळेची कशी झाली पासून आमचं दोघांचं मैत्रीचं नातं कसं जोडलं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. दशरथ कांबळे यावेळेस सामनेर शिबिरासाठी आमच्या होमगावमध्ये सामनेर शिबिर बसवलं होतं आणि त्या शिबिराला दशरथ कांबळे बसले होते. जवळजवळ मला वाटतं 15 ते 20 जण त्यावेळेस बसले होते आणि त्यात दशरथ कांबळे यांचं आम्ही म्हणजे सेवा करत होतो त्यांची. परंतु दशरथ कांबळेचं वागणं किंवा त्या शिबिरात ऐकणं, मार्गदर्शन करणं हे आम्ही बारकाईनं पाहिलेलं आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये धम्म या तालुक्यामध्ये कसा वाढेल यासाठी त्यांनी जास्त प्रयत्न केला होता. खरं पाहिलं तर मी त्यांना अशासाठी मानेन की त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य धर्मकार्यासाठी आणि सामाजिक क्षेत्रात नाव कमवण्यासाठी घालवावं आणि या दोघाही उभत्यांना दीर्घायुष्य त्यांच्या संसारामध्ये सुख समृद्धी आरोग्यदायी जीवन जावं अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी आपला विनंती करतो. आणि या ठिकाणी त्यांना परत आमच्या कुटुंबाच्या वतीनं ग्रामपंचायत कुमगाव आपणच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. दुसऱ्या मिनिटाला एखादं तुमचं कारण नाही झालं त्याला नालायकच ठरवणार, त्याला नालायकच ठरवणार. तरी पण त्याचं व्रत हेच चालूच आहे. का तर आंबेडकरी चळवळी बरोबर त्याचं नातं जुळले. बाबासाहेब कोण आहे, भगवान गौतम काय आहे, धर्म काय आहे हे त्याला कळलंय आणि त्याच्यासोबत त्याला साथ देणारे आयुष्यभर शर्मिला तिची अखंड साथ आहे. मला वाटते 5 वर्षापूर्वी इतकी परिस्थिती त्याच्या ह्या समाज कार्यामुळे गंभीर झाली होती. 100-200 रुपयाला सुद्धा देऊ माग होता. असं म्हणजे दिवस जातील. थोडस म्हणलं जरा हात आकड आणि फक्त आपली बायका पोरं ठेव. भविष्यात सुद्धा माझं त्याला हेच सांगेल, सुंदर मुलगी आहे, त्याला सुंदर मुलगा आहे, चांगलं शिक्षण दे, शिकव. समाज पाठीशी येणार नाही, शिक्षण उपयोगायला आहे का तर बाबासाहेब म्हणाले शिक्षण घेतो एक दिवस तुझा तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. मी जास्त वेळ घेत नाही.
माझं म्हणजे माझा धाकटा भावासारखा असतो मला. त्याच्यामुळं माझ्या भोपडेच बेलावडीच्या भोपडे कुटुंबियाच्या वतीनं शर्मिला आणि दशरथ यांना लाख लाख शुभेच्छा देतो. इथून पुढचं उर्वरित आयुष्य त्याच्या मुलांना, म्हातारी काय बसली म्हातारीला आणि मुलांना आणि दोघांना सुख समृद्धीचं आणि निरोगी लागावं अशी तथागताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द जय भीम. सब देवता सदा सन्ति भवन्तु ते मंगलम रक्षन्तु सब देवता सदा सन्ति भवन्तु ते मंगलम रक्षन्तु सब देवता सदा सन्ति भवन्तु ते. साधु साधु साधु. विश्ववंदनीय महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धम भारतरत्न शांतता ज्ञानमूर्ती कीर्ती सागर क्रांती सूर्य महापुरुष महामानव बोधिसत्व परम पूजनीय यांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी दशरथ मारुती कांबळे असं नका म्हणजे काय लय जोक झाला का हसायला काय झालं. दशरथ मारुती कांबळे आणि शर्मिला दशरथ कांबळे आज तुमच्या आमच्या साक्षीनं आज या ठिकाणी आपला त्यांच्या लग्नाचा 20वा दिवस आपण साजरा करत आहोत. मला वाटतं त्यांच्या 15व्या वाढदिवसाला हजर होतो. वाढदिवस साजरा करायचा उद्देश हाच आहे, एकच. जे काही दशरथ आणि शर्मिलावर ह्या पुढा बोधवस्तीमध्ये राहत असताना त्याचा स्वभाव कसा आहे, तो बघतात कसे इतर समाजाने, आणि त्यांची उतराई म्हणून एक सर्वात जर धम्मदान श्रेष्ठ कुठलं असतं तर ते बोल. आणि माझ्या कार्याच्या निमित्त साधून वाढदिवस करा असं किंवा साजरा करू नये, पण 4 माणसाच्या मुखामध्ये ते थोडंसं अन्न गेलं पाहिजे आणि त्याचा मला आशीर्वाद माझ्या बायका मुलांना सगळ्यांना मिळाला पाहिजे, हाच उद्देश आहे, बाकीचा काही नाही. आज या वाढदिवसानिमित्त आमचे भारतीय बौद्ध महासभेचे दत्तात्रय जाधव खरात आणि आप्पा आणि विशेष म्हणजे दशरथ कांबळे दशरथ कांबळे आणि शर्मिलावर अतोनात प्रेम करणारे त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि त्याचबरोबर या बौद्ध वस्तीतील सर्वसामान्य सर्व नागरिक उपासक उपासिका यांना जयसिंग रोकडे यांच्याकडून सविनय जय भीम. आता जास्त काय बोलत नाही. सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्याचं उर्वरित आयुष्य कसा दशरथ कांबळे बोललं तर अतिशय भाबडा आहे, प्रामाणिक आहे, निस्वार्थी आहे. समाजात वागत असताना प्रत्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्म प्रत्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्म प्रत्या धम्मं पूजयामि अद्धा इमाय पटिपत्या जाति जरा मरण परमिस्सामि इमाय पुण्य कामेन माम काल समागनो संत समागनो होतु याव निब्बान पत्या देव सत्तु कालेन सरस संपत्ति सिद्धिया पितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायक सब दुःखा विनाशाय भवे निब्बान संतिके बंते अनुग्रहं कृत्वा कारित भूत मंगलम समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता तद्धम्म मुनिराजस्स सुगन्तु सग्गमोकदम धम्म सवन कालो अहं वदन्ता धम्म सवन कालो अहं वदन्ता धम्म सवन कालो अहं वदन्ता ये संता संत चित्ता त्रिशरणं शरणं एतं लोकंतरेवा भूमा भूमा च देवा गुणगण गहन व्यावता सब्बकाल एते ऐन्तु देवावर कनकमेय मेरु राजे वसंतो संतो संतो सहिंतु मुनिवर वचन सत्ती मग्ग सुमग्ग सभ्येषु चक्रवालेषु यक्का देवाच ब्रह्मणो य अमीहि कत्तंकुयम सब्ब संपत्ति साधक सद्दी सुखी होन्तु सभ्ये सुखी होन्तु सभ्ये अनुमोदित्वा समाग शासनरता प्रमाद रहिता होन्तु अरकतो विशेषतो
शासन सर्वकच ओढितू भवतु सभ्यता शासन सर्वकच देवा रक्षन्तु सभ्यता सद्दी सुखी होन्तु सद्दी परिवारी आत्तनो अन्यद्या सुमना होन्तु सह सभ्यातिमि राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अग्रिक्तो वा उद्गतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कणकटतो वा नकततो वा जनपत रोगतो वा असद्धम्मतो वा असंडिततो वा अस्य पुरुषतो वा चंडहत्ती अस्य मी गगोन कुकुर ऐविशिक महिषाधिप अच्छतरश्च नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा सभ्ये आरोग्यहेन्तु विज्ञानन्देव रूपं सजीवं निर्मलचक्षु गगनघोषं गर्ववर्णं सुखाय अभयचित्तन्नभयकायं सुरमं सुप्रेम वीरगणजं सुरनेत्रं भीमरावंसरामि 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 दिव्यपपुरत्नतु साधु वदानतु अद्यकुशभूषतु भीमराजा सकल विद्यावती ज्ञान संसंगति शासन शासनमती बुद्धि तेजा पंकजानवरा दक्ष भवरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौदार संगती शास्त्र सदापती कापला हरी उरी रौंद रूपा कोण कोणता दिवसती जाळीला उजाळीला कशिका मार्ग साजा घटना बुद्धी शोभते भारती महानान बोलती साध समद्या सकल दासमी सरसमासमी सरसंगासमी भीमराजा 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 पूजयामि मुनिन्दस श्रीवासरोगुरे पूजेमि बुद्धं कुसुमनेन नमामि मोक्षम् उत्तमयाति यताय धम्मे कायो तथा याति विना भाव घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकोदीपं संकनदं पूजयामि तमोनुदम् सुगंधिता सुगंधिया पूजयामि तदागतम् धातु धातु गब्बे लंकाय जय मुदीपे तीसंपुरे नागलोके स्वरूपे सकल केशवमाधातु वन्दे सर्वेऽपि बुद्धं दशवरदनुजं बोधिसत्वं नमामि वन्दामि सत्यं सबठाने सुपठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा बुद्धं धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणिपास्तावेरमणि सिक्खापदं समादयामि अविन्द्यदानवेरमणि सिक्खापदं समादयामि शुभेच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि
शिक्षा